दरवर्षी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वरूपात स्वीकारण्यात येणाऱ्या वह्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येतात। या उपक्रमांतर्गत मोरेवाडीतील आर.के. नगर इथल्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी संकलित केलेल्या वह्या वाटप उपक्रमातून आज तागायत 13 लाख विद्यार्थ्यांना जवळपास 61 लाख वह्या वितरित केल्याचं सांगितलं। डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी नेहमीच बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावं या हेतूनं शैक्षणिक क्षेत्रात काम केलं। त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली वह्या वाटपसारखे उपक्रम राबवत आहोत। विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठं होऊन नोकरी व्यवसायात स्थिर झाल्यानंतर सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येकानं एक विद्यार्थी दत्तक घ्यावा असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। तुम्ही मोठं व्हाल, कोण काम करणार, कोण बिझनेस चालू करणार, कोण कुठं वेगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे जाणार, पण तुमच्या मनामध्ये हा ध्येय घेतला पाहिजे की ज्यावेळी तुम्ही मोठं व्हाल, जेव्हा तुमचं उत्पन्न चालू होईल, तुम्ही पैसे कमवाल, तेव्हा हा मनामध्ये निश्चितपणे ध्येय असला पाहिजे की जसं तुम्ही घडला तसं निश्चितपणे समाजामध्ये एक विद्यार्थी किंवा एक विद्यार्थिनी घडवायची जबाबदारी हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे। जबाबदारी पुढच्या काळामध्ये तुम्ही घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी या हायस्कूलची वेबसाईट तयार करणाऱ्या प्राध्यापक कीर्ती महाजन, कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी तुषार थिटे आणि साक्षी पाटील यांचा देखील आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब नष्टे, सचिव सतीश घाळी, मुख्याध्यापिका वर्षा बिरजे यांनी मनोगत व्यक्त केली। त्यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आलं। या कार्यक्रमाला पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच सचिन पाटील, सदस्य अमित कदम, संग्राम पोवाळकर, शांताराम पाटील, राहुल चिले, अभिषेक कदम, संस्थेचे संचालक प्रशांत हळदीकर, श्रीपाद हिरेमठ, मकरंद कुलकर्णी, वैशाली पाटील, संजय शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।